आज आंतरराष्ट्रीय योग दिन. योग म्हणजे नेमकं काय करायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची स्वतःला जोडायची. नाळ कुठे बांधायची असते याविषयी मात्र बराच संभ्रम आहे. तर सगळ्या ठिकाणी आनंद बघणं, किती लोक बघतात हे नाहीये ते नाहीये ते नाहीये आहे का याच्याबद्दल कोणी विचार करत नाही. याचं कारण सगळं जग मोअरिझमकडे गेलं. दिल मांगे मोर आहे, त्यात समाधानच नाही अजिबात. योगस्थः कुरु कर्माणी असं म्हटलं जातं. अर्थात योग करत रहा, आसक्तीचा विचार करू नका, आसक्ती सोडून तुमचं कर्म हे करत राहा, योग साधना करत राहा. आज याची आठवण होतीये कारण आज सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन हा साजरा केला जातोय. पण मुळात योग म्हणजे काय, तो का करावा, तो कसा करावा, तो केव्हा करावा, पुढच्यानं योग केला म्हणून मागच्यानं सुद्धा योग करावा का, बरं इन्स्टा रील्स तयार करायच्या आहेत म्हणून योग करावा का, असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहेत. आज या सगळ्यांची उत्तरं आपण घेणार आहोत. अर्थात घंटाळी मित्रमंडळाचे ठाण्याचे योग विभागाचे प्रमुख श्रीकृष्ण मस्कर सर उर्फ संन्यासी धर्मव्रतानंद आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. नमस्कार गुरुजी. हरिओम. तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर आज आंतरराष्ट्रीय योग दिन. योग म्हणजे एक जीवन पद्धती म्हटली जाते, पण मुळात योग म्हणजे काय, योग या शब्दाचा अर्थ काय, इथून मला सुरुवात करायची आहे. सुरुवात करण्यापूर्वी माझे गुरुजी योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच्या मी स्मृतीला अत्यंत मनापासून वंदन करतो. याचं कारण आज आम्ही जे कोणी आहोत योगाच्या क्षेत्रात काम करणारे ते संपूर्णपणे त्यांच्या प्रेरणेने आहोत. मी आता गेली जवळपास 50 वर्ष योग क्षेत्रामध्ये काम करतो आहे, ते केवळ त्यांच्यामुळेच आहे. कारण त्यांच्या स्मृतीला मी पुन्हा एकदा वंदन करतो. तुमचा प्रश्न योग म्हणजे काय, हा प्रश्न विचारण्यासाठी पण एक योग यावा लागतो. तो तुम्ही नेमका आज जोडून आणलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. योग म्हणजे जोडणं. अगदी. युज हा संस्कृत धातू आहे, त्याच्यापासून शब्द बनला तो म्हणजे योग. पहिली गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे योग हा शब्द योग असाच उच्चारला गेला पाहिजे. योगा असं उच्चारायचा नाही. हो, तो अपभ्रंश. योगा हा स्पेलिंगचा भाग झाला. योग हा शब्द प्युअरली संपूर्णपणे मराठी संस्कृत असाच आहे. त्याचा उच्चार योग असाच झाला पाहिजे. कारण बरीच लोक त्याचा उच्चार चुकीचा करतात. त्यामुळे योग म्हणजे योगा नाही, हे पहिलं. आता योग म्हणजे नेमकं काय, तर योग म्हणजे जोडणं. कशाशी काय जोडायचं, तर आपल्याला माहिती आहे की आपण सर्व एका विशिष्ट शक्तीचे अंश आहोत. त्याला कोणी ईश्वर मानतं, कोणी आत्मा मानतं, कोणी परमात्मा मानतं. त्या शक्तीशी स्वतःला जोडणं म्हणजे योग. हा झाला तर पारमार्थिक अर्थ. जीवाशिवाची भेट म्हणजे योग. आता हा खूप मोठा अर्थ झाला. तसं कोणाचं उद्दिष्ट पण नसावं असं मला वाटतं आजच्या काळामध्ये. मग आजच्या काळात त्याचा काय नेमका संदर्भ येतो, कुठे त्याचा आपण वापर करू शकतो, योग म्हणजे नेमकं काय करायचं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची स्वतःला जोडायचं. जॉईनिंग सेल्फ विथ द सेल्फ हा पहिला भाग. मग नंतर सेल्फ विथ द हायर सेल्फ. अच्छा. कारण ह्याचं कारण असं आहे की आज आपल्याला माहिती नाही आपण कोण आहोत. हो, आपण जगतोय कारण आपण जन्म घेतलाय म्हणून. इतकं साधं सोपं नाही आहे हे खरं म्हणजे. पण तसंच लोकांचं फिलॉसॉफी आहे. आज लोकांना म्हणतात की ठीक आहे मरत नाही म्हणून जगतोय. हा विचार सोडायचा आणि जगण्याशी जोडायचं. म्हणून पहिलं म्हणजे जगणं आणि आपण हे एकच आहोत हे समजणं आणि ते समजून त्यासाठी जगणं म्हणजे योग आहे. वा. स्वतःशी स्वतःला जोडणं हा योग आहे असं म्हणायला हरकत नाही. बाकी मग त्याचा पारमार्थिक अर्थ आपण बघितलाच. योग म्हणजे ईश्वराचं स्मरण करायचं, ईश्वराचा आपण अंश आहोत हे पहिलं मानायला पाहिजे. आणि म्हणून योग म्हणजे पारमार्थिक अर्थाने जीवाशिवाची भेट घडवणं आणि लौकिक अर्थाने आजच्या काळामध्ये स्वतःची स्वतःला भेट घडवणं हा त्याचा अर्थ आपण काढू शकतो. अगदी सर, अगदी समर्पक. खरं तर तुम्ही या ठिकाणी मला सांगितलं की योग म्हणजे स्वतःशी नातं जोडणं. पण मुळात स्वतःशी नातं जोडत असताना त्याची ते म्हणतात ना की नाळ कुठे बांधायची असते, कुठून सुरुवात करायची असते, याविषयी मात्र बराच संभ्रम आहे. तर ही सुरुवात कशी करायची, नातं जर तुम्हाला स्वतःशी जोडायचं असेल तर कुठून त्याचा प्रवेश सुरू होतो ते सांगाल?
स्वतःशी जोडणं म्हणजे काय, तर स्वतः आपण काय आहोत हे पहिलं कळणं आवश्यक आहे. आपण दिसतो तसे आहोत का, हं, का जसे आपण नाही आहे तसे दाखवायचा प्रयत्न करतोय का, हं. हा भाग बाजूला ठेवा. परंतु जर विचार केला तर आपल्या उपनिषदांमध्ये स्वतःबद्दल खूप माहिती सांगितलेली आहे. आपलं अस्तित्व जे आहे, एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन बिईंग, हे 5 स्तरांवरती विभागलेलं आहे. हं, तैत्तरीय उपनिषद नावाचं उपनिषद आहे. त्या उपनिषदात त्यांनी सांगितलं की वी आर कंपोज्ड ऑफ 5 शीट्स, पंचकोश त्याला म्हणतात. हं, पहिला आहे म्हणजे अन्नमय कोश, म्हणजे शरीर आहे. दुसरा आहे प्राणमय कोश, म्हणजे आपला श्वास आहे. हं, तिसरा आहे मनोमय कोश, म्हणजे आपलं मन आहे. हं, चौथा विज्ञानमय कोश, म्हणजे आपलं बुद्धीचा स्तर आहे. हं. आणि पाचवा आहे आनंदमय कोश, म्हणजे आपलं आत्मतत्व. हे अच्छा. 5 स्तर आपले आहेत बाय स्ट्रक्चर, बाय रचना एकच आहे. हं, हं. परंतु समजायसाठी ते वेगळे करावे लागतात. म्हणून जेव्हा योगाची सुरुवात आपण करायची असं जेव्हा म्हणतो, तेव्हा ती शरीरापासून सुरू करायची. ऑलवेज हं. स्टार्ट फ्रॉम द बॉडी. याचं कारण ती टँजिबल आहे, स्पर्श करता येते, अनुभवता येते. त्याचे होणारे भेद, त्याचे होणारे त्रास आपल्याला अनुभवता येतात. जसे ते त्रास अनुभवतात तसं बरं वाटलेलं पण अनुभवता येतात. हं, हं. म्हणून सुरुवात शरीरापासून करायला पाहिजे नेहमी. आणि म्हणून बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं योग म्हणजे फक्त आसन, हं. पण तसं नाही आहे. योग हे आसन हे योगाचं एक अंग आहे फक्त. त्यामुळे सुरुवात स्वतःपासून जेव्हा आपण करतो तेव्हा स्वतःला पहिलं ओळखायचं, व्हॉट इज माय स्ट्रक्चरल पॅटर्न. अच्छा. तो मी बदलू शकत नाही. म्हणजे मला मिळाली उंची, रंग, रूप हे मी बदलू शकत नाही. हं. मग बदलू काय शकतो, मन. आतली फंक्शनॅलिटी, त्याची कार्यात्मकता मी बदलू शकतो. बदलू शकतो म्हणजे काय, तर मी तीही खरी म्हणजे बदलू शकत नाही. हं. त्याचं कारण काय की ही फंक्शन्स इतकी डिसायडेड आहेत, इतकी कन्फर्म आहेत की त्यात तुम्ही काही इंटरव्हेन्शन करू शकत नाही. तुम्ही त्यात कुठला हस्तक्षेप करू शकत नाही. हं. श्वास तुम्ही घेताय आल्यापासून, हं, हं. वाटतंय श्वास थांबवावा, नाही थांबवू शकत. पचन थांबवू शकता का, भूक थांबवू शकता का. हं, हं. मग त्याच्यात गडबड कुठे आहे, गडबड अशी आहे की त्याची फंक्शनल डिसऑर्डर्स झालेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला जी गोष्ट व्हायला पाहिजे त्यावेळेला होत नाही. हं, हं. साधं उदाहरण आहे, भूक लागली पण जेवायला वेळ नाही. अशी 90% लोक आज आपल्याकडे आहेत. हो. आणि वेळ आहे म्हणून जेवायला बसलेत पण भूक नाही आहे. त्याच कॅटेगरीतले लोक आहेत. मग जेव्हा भूक नाही तेव्हा ते जेवतात, तेव्हा काय होतं, डम्पिंग ग्राउंड आहे ते, दुसरं काय नाही. हं. मग जेव्हा भूक असेल तेव्हा काय जेवत नाही आपण, कारणं काही असू शकतात. त्यावेळेला जेवणं हा पहिला स्वतःशी जोडण्याचा भाग आहे. हं. योग्य वेळेला निसर्गाचे जे कॉल्स आहेत ते अटेंड करणं, हं, हं. ते न केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत बिघडलेल्या आहेत. डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो, डिसीज नाही आहेत आज, आज डिसऑर्डर्स आहेत. हे सगळं आतून ऑर्डरली बसवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही गडबड नाही. जर काही अवयवच नसेल तर ठीक आहे, पण सगळं जागच्या जागी आहे तरी पण गडबड का आहे. याचं कारण तुमचं स्ट्रक्चरल पॅटर्न चांगला असून सुद्धा फंक्शनल पॅटर्न बिघडलेला आहे. तो फंक्शनल पॅटर्न म्हणजे कार्यात्मकता जी बिघडलेली आहे ती नॉर्मलला आणणं. इथे शरीराचा अन्नमय कोश आहे तो आपण जोडतो. मग आसनामध्ये काय असतात, आसनामध्ये बऱ्याच प्रकारचे आसनं आहेत, त्याबद्दल आपण नंतर बोलूया. अगदी. पहिल्यांदी म्हणजे काय, व्हॉट इज कंट्रोलेबल, दॅट इज माय बॉडी. हं, हं. शरीर माझं आहे ते कंट्रोलेबल आहे काही प्रमाणात, सगळं कंट्रोलेबल नाही. हं. आणि नाही आहे म्हणून तर चांगलं चाललं आहे. आपल्याला जर मुभा मिळाली असेल ना शरीरामध्ये कुठेतरी हस्तक्षेप करावा, आपण अजून त्याची वाट लावली असते. हो. पण ती अजून आपल्याला मुभा नाही आहे म्हणून आपण शरीर आपलं बऱ्यापैकी चालवू शकतोय. 70-80 वर्ष आरामात जगतो, सगळे प्रॉब्लेम असून सुद्धा जगतो. हं. खरं म्हणजे आपलं जे स्ट्रक्चर बनवलं आहे ते 150 वर्षासाठी बनवलेलं आहे. अरे वा. येस, अजूनही तशी लोक तुम्हाला सापडतात. आपण वाचतो मधनं पेपरला. हां. तेवढं तुमचं स्ट्रक्चर, मग ते गडबड कुठे होते, मग गडबड होते फंक्शनमध्ये. मग ते फंक्शनल लेवलला तुमची डिसऑर्डर्स आहेत त्या नॉर्मलाइज करण्यासाठी, त्या नॉर्मल आणण्यासाठी योगाचा अभ्यास आपण नक्की करू शकतो. हं. मग आसनांच्या मधनं काय घडतं, आसनांच्या मधनं ह्याच्यामध्ये सुसूत्रता आहे, ज्याला आपण नॉर्मली भाषेत म्हणतो न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, मज्जा स्नायुविक समन्वय. हं, हं. मज्जा संस्था आणि स्नायू संस्था किंवा इतर सगळ्या संस्था हं, हं. या एकाशी जोडलेल्या आहेत. आणि त्या जोडलेल्या असताना सुद्धा त्या वेगळ्या का वागतात, बिकॉज देर इज हेट्रोजेनिटी. हं. त्यांच्यामध्ये विभागीकरण झालेलं आहे. तर ते कमी करून ते सुसूत्रपणे करणं, त्यासाठी आसन हा भाग खूप महत्त्वाचा आहे. म्हणून अन्नमय कोशावरती परिणाम करतात आसनं. हं. दुसरा काय, प्राणमय कोश. प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजे काय, तर नॉर्मल आपला श्वास. हं. कुणाला श्वासाबद्दल वेळ करायला विचार आहे मला सांगा, अजिबात नाही. कुणी विचार करू शकत नाही श्वासावर. आपण काय म्हणतो, अशी अजिबात बोलू नका, मला श्वास घ्यायला पण वेळ नाही. हो. कॅन यू इमॅजिन, श्वासाशिवाय तुम्ही राहिल्यात 2-3 मिनटं, इतका तो कॅज्युअली आपण घेतो आणि सोडतो. हं, हं. त्या श्वासाचा विचार करणं म्हणजे प्राणाचा विचार करणं. हं, हं. प्राणाचे 2 भाग आहेत. ग्रॉस म्हणजे स्थूल, तो म्हणजे आपला श्वास, हं. आणि सूक्ष्म म्हणजे आपलं मन. हं, हं. आपला श्वास आणि आपलं मन डायरेक्टली जोडलेलं आहे. आत्ता आपल्या बोलणं शांतपणे चालू आहे, कोणाची श्वासाची गती वाढलेली नाही. हं, हं. काहीतरी भयानक घडलं की लगेच श्वासाची गती वाढते, बरोबर. विचारांची गती वाढली की श्वास गती वाढते. म्हणून आपल्या श्वासाचा आणि विचारांचा संबंध जो आहे तो या प्राणमय कोशाशी जोडलेला आहे. त्याच्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. हं, हं. त्याच्या पुढचा आहे तो म्हणजे मनोमय कोश.
गडबड सगळी आहे ती मनोमय कोशामध्ये आहे. आपलं मन आपल्या नियंत्रणामध्ये नाही. आपल्याला भरे वाटतं की आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये आहे, काही नसतं. यू कॅनॉट कंट्रोल द माइंड. इट इज नॉट इम्पॉसिबल, इट इज डिफिकल्ट. अवघड आहे, नो डाऊट. परंतु मनावरती कंट्रोल आणायचं म्हणजे काय करायचं, तर मनाचे व्यवहार, मनातले विचार, त्यांच्यामध्ये असलेला चढउतार, या सगळ्यावरती मॉनिटरिंग, त्याच्यावरती थोडंसं नियंत्रण करायचं. ते डायरेक्टली शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. मग ते कसं शक्य होतं? शरीराच्या स्तरावरती तुम्ही काही आसनं जेव्हा करता तेव्हा शरीर मन जोडलं जातं. आसनं करताना दुसरे विचार आले तर आसन होणार आहे का? नाही होणार. याचा अर्थ काय? त्यावेळेला तुमचं मन तुमच्या नियंत्रणामध्ये आहे. पण हे मनाला कळू द्यायचं नसतं. त्याला कळून दिलं की मी नियंत्रण करतो की तो उडवून देतो तुम्हाला दुसऱ्या क्षणी. तर मनाला न कळत जर कंट्रोल करायचं असेल तर आसन हा सोपा भाग आहे. त्याच्यापुढे प्राणायाम आहे. प्राणायामाच्या माध्यमातून काय होतं? श्वसन गती तुमची नियंत्रणात आली की विचारांची गती नियंत्रणात येतेच, ऑटोमॅटिकली येते. विचार एक्साइटेड झाले की आपल्या मनाची श्वास्य गती वाढते. मग डायरेक्टली विचारावरती कंट्रोल आणायचं का? नाही, पहिले श्वासावरती. म्हणून प्राणायामाच्या माध्यमातून प्राणमय कोश आपण कंट्रोल करतो आणि त्याच्यामधून हळूहळू मनोमय कोशाकडे आपण जातो. मग मनावरती नियंत्रण म्हणजे काय? तर मनाचं चंचलत्व कमी करायचं. मनाचं चांचल्य प्रचंड आहे आणि त्याबद्दल अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत की इतकं भयंकर चंचल आहे मन की इट इज जस्ट डिफिकल्ट टू कंट्रोल इट. पण त्याला सोल्युशन दिलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये दिलं आहे, अनेक ग्रंथामध्ये दिलं आहे. अभ्यास आणि वैराग्य. अच्छा. अभ्यास म्हणजे काय? जे तुम्ही करताय ते सतत करत राहणं. वैराग्य म्हणजे काय? तर वैराग्य म्हणजे सगळं सोडून द्यायचं आणि जंगलात जायचं असं नाही. आपल्याकडे वैराग्य बऱ्याच प्रकारची आहेत. हो. आपलं वैराग्य नॉर्मली 3 प्रकारची वैराग्य आपण मानतो. प्रसूती वैराग्य, जे स्त्रियांना येतं पहिल्या मुलानंतर. दुसरं आहे ते आध्यात्मिक वैराग्य, जे एखाद्याचं आपण खूप छान लेक्चर ऐकलं आध्यात्मिक गुरूंचं, आपल्याला वाटतं हे सगळं जग फोल आहे. ते वैराग्य असते, ते काही मिनिटापुरतं असतं. आणि तिसरं स्मशान वैराग्य. तिथे आपण जातो एखाद्याला पोचवायला, तिथे गेल्यानंतर वाटतं काय हे अर्थ नाही की आपल्याला पण इथेच यायचं एक दिवस. हे सगळं तिथे असेपर्यंत असतं. तिथनं बाहेर पडलं की ते वैराग्य संपलं. हो. आपली वैराग्य अशी आहेत 3. मग हे वैराग्य कुठलं आहे? तर कुठल्याही गोष्टीकडे इनडिफरंटली बघायचं, तटस्थपणे बघायचं. अच्छा. इनडिफरंटली पण नाही, इम्पार्शियली बघायचं. इनडिफरंट बघणं म्हणजे काय? माझा काही संबंध नाही. पण इम्पार्शियल म्हटलं की माझा संबंध आहे पण मी त्यात इन्व्हॉल्व नाही. ते वैराग्य म्हणजे काय? तर ज्या गोष्टीकडे आपण करणार आहोत त्या गोष्टीकडे विटनेसिंग करायचं. आपण विटनेसिंग करतच नाही, आपण करायच्या मागे असतो. हो. होऊच देत नाही आपण काही. डुईंग द थिंग्स इज समथिंग डिफरंट अँड अलाविंग टू हॅपनिंग समथिंग डिफरंट. योगामध्ये हॅपनिंग आहे, डुईंग नाही. इवन दो यू आर डुईंग दॅट, तुम्ही करताय तरी पण ते हॅपनिंगच्या अँगलने केलं की वैराग्य आलं. म्हणजे ज्या गोष्टी माझा संबंध नाही त्या गोष्टीशी स्वतःला जोडायचं नाही. हे साधं सोपं वैराग्याचं उदाहरण आहे किंवा डेफिनेशन आहे. मग त्या वैराग्याच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून आपण काय करू शकतो? मनावरती नियंत्रण आणू शकतो. मग तिथे नियंत्रण आलं की मग बुद्धीचा भाग सुरू होतो. आता पण बुद्धीचा विषयच नाही काही. आणि बुद्धी म्हणजे फक्त इंटेलेक्च्युअल लेवल म्हणजे मार्कांची नाही. त्यात खूप महत्त्वाचा शब्द आहे विवेक बुद्धी, डिस्क्रिमिनेशन पॉवर, जी फार कमी आपण डिफरन्शिएट करतो, डिस्क्रिमिनेट नाही करत. ज्याला म्हणतात निरक्षर विवेकबुद्धी म्हणतो ना, म्हणजे खरं काय खोटं काय माहिती असतं पण आपण खोट्याच्या मागे धावतो. त्यामुळे बुद्धीचा वापर आपल्याला विवेकाच्या अर्थाने केला की ती बुद्धी म्हणजे आपला विज्ञानमय कोश. विज्ञान हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. विज्ञान म्हणजे सायन्स नाही, त्याचे 2 अर्थ आहेत, विशेष ज्ञान किंवा विवेक ज्ञान. विवेक ज्ञान म्हणजे काय की रॅशनल इंटेलिजन्स. इंटेलिजंट लोक खूप आहेत. हाऊ मेनी आर रॅशनल? खूप कमी लोक रॅशनल इंटेलिजंट आहेत. रॅशनॅलिटी जी आहे म्हणजे त्याच्यातली एक योग्य भूमिका घेण्याची भूमिका आहे, ती आली की मग आपला हा सगळा प्रवास थांबतो. मग पुढचा प्रवास येतो म्हणजे आनंदमय कोश. ॲक्च्युअली आनंदमय कोश म्हणजे काय? तर सगळ्या ठिकाणी आनंद बघणं. किती लोक बघतात? सगळ्या ठिकाणी ते फक्त दुःखच बघतात. हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे, आहे काय याच्याबद्दल कोणी विचार करत नाही. याचं कारण सगळं जग मोअरिझमकडे गेलेलं आहे. दिल मागे मोर आहे, त्यात समाधानच नाही अजिबात. त्यामुळे हे समाधान मिळवायचं असेल तर आहे ते शरीर पहिले सुधारा, दिलेला श्वास सांभाळा, त्याच्याबरोबर ते मन सांभाळा. हे 3 सांभाळले की बुद्धी आपोआप सांभाळली जाईल. अगदी. हे 4ही सांभाळले की आत्मतत्व आपोआप तुमच्या हातामध्ये येतं. प्रत्येकाला योग करायचा असतो, सुरुवात करायची असते, पण आता मी पहिला आसन काय करू आणि त्याचा शेवट कोणत्या आसनाने करू, हा झाला पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी माझा दिवस कसा उजाडणार आहे, कसा असेल तो आसनांचा प्रवास किंवा तो कसा असावा. आता हे सुरुवात कुठून करी यासाठी बोलण्यापूर्वी मला आमच्या गुरुजींचं एक वाक्य आठवतंय. अगदी सुंदर वाक्य, त्यांनी म्हणजे जीवनाचं सार म्हणतात त्याला तसं आहे आणि आजच्या काळाशी अगदी चपखल ते लागू आहे. ते काय म्हणायचे
ज्यांच्याकडे आहे त्यांना कुठे थांबावं कळत नाही, हो. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना सुरुवात कुठून करायची हे कळत नाही. म्हणून दोन्ही माणसं प्रॉब्लेममध्येच आहेत. म्हणूनच योग करायचा म्हणजे आता कुठला सीझन काढावा. थंडीमध्ये खूप थंडी वाजते, उन्हाळ्यात घाम येतो आणि पावसाळ्यात चिकचिकाट असतो, म्हणून आपण कधीच करत नाही. पण दिवस कुठलाही असा नसतो ज्या दिवशी तुम्हाला वाटेल योग करावा त्या दिवशी सुरू करायचं. आता आसनांच्या बाबतीत विचार केलात ना, तर आसन हा शब्द आला कुठून? आस हा धातू आहे. आस म्हणजे पाय मोडलेला स, आणि आस पूर्ण असतो त्याच्या म्हणजे इच्छा. पूर्ण शब्द आस आहे त्याला इच्छा म्हणतात, पण आस शब्द जोडलेला आहे, पोडलेला पाय, त्या शब्दापासून आपल्याला दिसतं की आसन शब्द तयार झालेला आहे. आसनाचे बरेच रेफरन्सेस, बरेच अर्थ आहेत. आपण ज्यावर बसतोय ते पण आसन आहे, आपण जे पोझिशन घेतो ते पण आसन आहे. त्याचं साधं सोपं डेफिनेशन किंवा व्याख्या केली पतंजलींनी त्यांच्या पतंजली योगसूत्रामध्ये. स्थिरम सुखम आसनम म्हणजे काय, की ज्या कुठल्या स्थितीत तुम्हाला स्थिरता वाटते किंवा सुखमयता वाटते ते आसन. मग त्याचे प्रकार आहेत का? भरपूर प्रकार आहेत. इतकं जर सोपं आसनाचं डेफिनेशन असेल तर मग एवढी आसनं काढायचं कारण काय? ती कारणं कधी आली, ती आसनं कधी आली? हठयोगाच्या प्रचारानंतर आली. पतंजलींचा योग जो आहे त्या योगामध्ये त्यांनी एकच सांगितलं आहे की स्थिरता आणि सुखमयता देणारे कुठलंही पोश्चर ते आसन. याचं कारण त्यांचा संबंध फक्त मनाशी होता. अगदी. हठयोगाचा संबंध शरीराशी आहे. म्हणून शरीराच्या उपयोगी पडणारी आसनं जी आहेत ती आसनं बरीच आहेत. नंबरबद्दल खूप उलटसुलट, म्हणजे उलटसुलट म्हणता येणार नाही, रेफरन्सेस आहेत. असं म्हणतात की जेवढ्या योनी आहेत तेवढे आसनं आहेत. अरे बापरे. 84 लक्ष योनी आहेत, तेवढे आसनं आहेत असं मानलं गेलेलं आहे. आता एवढं याचा अर्थ ती सगळी आसनं आपण करायची असतात का? नाही. आपण आसनांचं वर्गीकरण जे केलं ना तर त्या नॉर्मली 4 भागामध्ये आहे. एक म्हणजे बैठक स्थितीमधले आसनं, त्याच्यामध्ये वज्रासन आणि साधी आसनं अशी 2 कॅटेगरी आहेत. दुसरं शयनस्थितीमधलं आसनं, सुपाईन पोझिशन, पाठीवरती पडून. तिसरं जे विपरीत शयनस्थिती, पोटावर पडून. आणि चौथं दंडस्थिती. या 4 स्थितीमधलं नॉर्मली आसनं असतात. आता त्याच्यामध्ये वज्रासनात बसून काही आसनं आहेत, त्याच्यामध्ये योगमुद्रा आहे. योगमुद्रा म्हणजे काय, की योगाचं सिम्बॉल आहे. तर त्याच्यात 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे हात पाठीमागे घेऊन आहेत, दुसरा हात मुठी जवळून आहेत. त्या आसनामध्ये काय नेमकं घडतं तर पाठकण्याला फॉरवर्ड बेंड मिळतो. आता आसनांच्या ह्या 4 स्थिती झाल्या. प्रकार किती आहेत? प्रकारामध्ये असं दिसतं की काही आसनं आहेत ती बॅकवर्ड बेंड करणारी आहेत, पाठीमागे वळणारी आहेत, काही पुढे झोकवणारी आहेत, फॉरवर्ड बेंड करणारी आहेत, काही ट्विस्ट देणारी आहेत, काही ताण देणारी आहेत आणि काही खेच देणारी आहेत. तर ह्या आसनांमध्ये विविध प्रकारच्या आसनांची कॅटेगरी बसवलेली आहे. आता वज्रासनाचा बेस आपण जर बघितला तर वज्रासनात खूप आसनं आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितली ती योगमुद्रा आहे. हात पाठीमागे घेऊन केली की ती झाली नॉर्मल. पुढे हात देऊन ते आपण करतो तेव्हा त्या पोटावरती खूप जास्ती प्रेशर येतं. ते त्यांनी आपापल्या प्रकृतीनुसार करायचे. मार्जारासन नावाचं एक सुंदर आसन आहे की ज्या आसनामध्ये आपल्याला दिसतं की पाठकणाला एका ठिकाणी अंतर्वकार आकार आहे, दुसऱ्या ठिकाणी बहिर्वाकार आकार आहे. आज तुम्ही बघताय आपला पाठकणा अनेक ठिकाणी पिसलेला आहे. खरं सांगायचं याचं कारण रस्त्यांची कंडिशन, कमिटिंगच्या भयंकर लागणारा वेळ, सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसून काम ज्यांचं आहे, काही लोकांना उभं राहून काम करायचं आहे, या सगळ्यांचा परिणाम कुठे होतो? पाठकण्यावरती होतो. आणि ज्याचा पाठकणा लवचिक आहे त्याचं सगळंच काम छान आहे. आणि पाठकण्यातनं जातो काय? तो हाडांचा सापळा आहे, बाकी काही नाही. त्यातनं जाते काय? मज्जारज्जू, स्पायनल कॉर्ड. ती संपूर्ण शरीराचं नियंत्रण करणारी आहे. त्यांच्यामध्ये जाणाऱ्या मज्जारज्जूचा जो इम्पॅक्ट आहे त्यासाठी अनेक आसनं जी आहेत ती आसनं आपण बघितली तर पाठकणाच्या भोवती विणलेली आहेत. अगदी. तुम्ही पाठकणा वळवता आणि शरीर नाही वळवत, पाठकणा वळवतो पुढे किंवा मागे. त्यामुळे पाठकणा आणि पोट या 2 गोष्टीवरती परिणाम कोणाचा होतो? तर आसनांचा होतो. मग अशी मुद्राचा मी तुम्हाला उल्लेख केला. मुद्रा म्हणजे काय? तर मुद्रा म्हणजे पोश्चर. आसना सदृश्यच असतं, पण मुद्रांचा परिणाम कुठे होतो? अंतःस्थळी ग्रंथीवरती होतो, एंडोक्राइन ग्लँड सिस्टीम. आजचे जे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत ना ते प्रॉब्लेम आहे एंडोक्राइन ग्लँडमध्ये प्रॉब्लेम आहेत. सिक्रिशन्स आर आयदर ओव्हर ऑर नो. ओके. ज्याला एका पिक्चरमध्ये छान नाव दिले केमिकल लोचा. खरं आहे. केमिकल लोचा म्हणजे काय? तर नॉन सिक्रिशन ऑर ओव्हर सिक्रिशन ऑफ ग्लँड्स. तर त्यांच्यावरती होणारा परिणाम कमी करण्यासाठी मुद्रांचा अभ्यास सांगितलेला आहे योगामध्ये. आणि मुद्रांचा परिणाम होतो आसनांचा मुद्रा ह्याच्यावरती एंडोक्राइन ग्लँडवरती, आणि आसनांचा होतो परिणाम हा आसनं, पाठकणा आणि उदरपोकळी. अगदी. फॉरवर्ड बेंडमध्ये आपण बघितली ती म्हणजे लवचिकता वाढवणारी मार्जारासन बघितलं. वज्रासनाच्या बेसमधली ही आसनं आहेत. नुसती जमिनीवरती बसून करायची आहे. त्यामध्ये पर्वतासन आहे, यामध्ये उत्तमांगाला वरच्या बाजूला ताण मिळतो. त्यानंतर आपण सेतुबंधासन आहे, पाठीवरती पडून आहे. पवन मुक्तासन आहे, पोटावरती पडून आहे. विपरीत करणे आहे, सर्वांगासन आहे. ही सगळी आसनं आहेत. या आसनामध्ये आपलं पोश्चर बदलतं. ते बदलल्यामुळे काय घडतं? ते मेटाबॉलिक प्रोसेस बदलते. अगदी. अगदी. रक्ताभिसरण प्रोसेस बदलते. आपलं बघितलं तर आपण वरून खाली नेहमी ब्लडचं प्रेशर असतं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल इम्पॅक्ट असा आहे, गुरुत्वाकर्षणाचा परिणाम असा आहे की ज्यामुळे शरीराच्या सगळ्या गोष्टीवरती वरून खाली प्रेशर आहे. त्यात मी उलटं करता शरीराला त्यावेळेला जे काय घडतं ते खूप महत्त्वाचं असतं.
म्हणून विपरीत करणे आहे, शयनस्थितीमधली सर्वांगासन आहे, सेतुबंधासन आहे. सेतुबंधासन खूप सुंदर आसन आहे. इट इज युजफुल फॉर अवर लोअर बॅक. लोअर बॅकवरती खूप चांगले परिणाम करणार आहे. या आसनांमुळे अनेक असाध्य आजार सुद्धा हो. बरे होत असतात. त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आता जरी मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलं असलं तरी जे पूर्व परंपरा चालत आलेली आहे, जे आपल्याला खरं तर पूर्वीच्या लोकांकडून जे काही मिळालेलं आहे, जे संचित आहे भारताकडे, त्याचा खरं तर उपयोग हा पुढे जाऊन मेडिकल सायन्सला देखील होऊ शकतो नक्कीच. असं म्हटलं जातं. नक्कीच. तर त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल ओके. अगदी थोडक्यात. पुढे जाण्यापूर्वी फक्त रेफरन्स तो देतो, तो म्हणजे आसनं सिक्वेन्स कशी करायची. अगदी. त्याच्यामध्ये पहिले सूक्ष्म व्यायाम सांगितलेले आहेत किंवा पवनमुक्तासन दिलेले आहेत. त्यामध्ये आसनांचं मोबिलिटी वाढवणे, त्यांच्यामधनं साध्या सोप्या हालचालीतनं आपण ते करू शकतो. त्यानंतर मग बैठक स्थितीमध्ये आसन आहेत, मग पाठीवरती पडून आहेत, मग पोटावरती पडून आहेत, मग उभं राहून आहेत. या प्रकारच्या सिक्वेन्सचे आपण आसनं करू शकतो. फक्त एकच मी आवर्जून सांगेन सर्वांना की आसनं डायरेक्टली पुस्तकं बघून वाचून किंवा कुठल्या टी व्हीवरती बघून कृपा करून करू नका. त्याचा अभ्यास निश्चितपणे योग्य त्या मार्गदर्शनाखालीच झाला पाहिजे. कारण चुका सुधारायला पुस्तक येणार नाही आहे, चुका सुधारायला माणूस आहे समोर. आय टू आय कॉन्टॅक्टमध्ये होणारी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची असते. आता ऑनलाईन सगळं चालतं, पण ऑनलाईनसुद्धा नॉट ॲडवायजेबल. अच्छा. ऑनलाईन हा एक फक्त कॉम्प्रोमाइज प्रकार आहे, पण प्रत्यक्ष समोर माणूस असल्यानंसुद्धा तो एवढा असंख्य चुका करतो, त्या सुधारायला माणसाला वेळ नसतो. तर मग सृष्टी काय असू शकेल, भयंकर असू शकेल. हे झालं. तुम्ही जो उल्लेख केला की असाध्य रोग बरे होतात, पहिली गोष्ट सांगतो ती म्हणजे रोग बरं करणं हा योगाचा उद्देश नाही. आज थेरपी म्हणून सगळे लोक नाचतात, नक्कीच नाचू देत, त्यांना काय हरकत नाही. आम्ही सुद्धा थेरपीच्याबद्दल नक्कीच त्याचा वापर करतो, परंतु योग हा थेरपीचा भाग नाही. याचं कारण बेसिक साधी गोष्ट आहे की योगामध्ये कुठलीही डायग्नोस्टिक प्रोसेस नाही आणि देर इज नो ट्रीटमेंट ऑल्सो. मग जिथे अनुमान नाही आहे किंवा त्याच्या निदान पद्धती नाही आणि जिथे उपचार नाही, ती योग पद्धती कशी असू शकेल, योगाची थेरपी कशी होऊ शकेल. मग नेमकं काय घडतं. मगाशी झाल्यामुळे फंक्शनल डिसऑर्डर्स. बरोबर. आजचे सगळे रोग आहेत ना, डिसिजेस आहेत, डिसऑर्डर्स आहेत, डिसिजेस नाही आहेत. त्याचं कारण आपण बऱ्याचशा गोष्टीवरती आज वॅक्सिन्स काढलेली आहेत, पण तो वॅक्सिन्स कुठल्यावरती काढलेली नाहीत आपण. षड्रिपू, त्याच्यावर अजून वॅक्सिन नाही आहे. आणि आजचे सगळे रोग आहेत ना, ते सगळे षड्रिपूंच्यामुळे झालेले आहेत. खरं आहे. ब्लड प्रेशरला कुठला व्हायरस आहे मला सांगा. हार्ट अटॅकला कुठला व्हायरस आहे, कोलायटिसला कुठला व्हायरस आहे. ह्याला कुठलाही व्हायरस नाही, कुठलाही जंतू नाही. मग जंतू आहेत कुठले. ईर्ष्या आहे, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, हे जे आपले षड्रिपू आहेत, हे षड्रिपू आपल्याला ह्या रोगांना बळी पाडत आहेत. त्याला आजच्या काळात म्हणतात सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स, मनोकायिक विकार. पुन्हा एकदा मला गुरुजींची इथे आठवण येते. त्यांचं वाक्य मला सांगावंसंच वाटेल की आजच्या रोगांचं मूळ कारण स्थान जे आहे ते मन आहे, क्रीडा क्षेत्र शरीर आहे. एरिया ऑफ ऑपरेशन इज बॉडी अँड कॉज ऑफ रिझन इज माइंड. मनात काहीतरी गडबड सुरू झाली, खटखट झाली, ह्याच्याकडे मोठी गाडी, माझ्याकडे नाही, झाली सुरुवात, ॲसिडिटी वाढली. अशीच वाढते का ॲसिडिटी. ईर्ष्या आहे, जळजळ आहे. आणि त्यामुळे तुमचे सगळे आजचे जे रोग आहेत, हे सगळे जे रोग आहेत, हे केवळ ह्या षड्रिपूंमुळे आहेत. त्यांच्यावरती नियंत्रण कसं आणायचं, पुन्हा अभ्यास व्हायला लागेल. दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे आपण दुर्लक्ष नाहीच करत. हो. जी गोष्ट माझी नाही तिकडे मग कशासाठी धावायचं, मला नाही धावायची गरज. हे सांगणार कोण आणि कोणाला, हे सांगून कोणी ऐकणार नाही. मग आसनं करून ऐकतात का, ऐकतात. मग आसनांच्या अभ्यासामधून आपल्याला हे कळतं. त्यामुळे रोगाचा विचार करतो तेव्हा रोगाची कारणं पहिली महत्त्वाची आहेत. आता योगाकडे अनेक लोक येतात, ते अगदी डायग्नोज लोक असतात, त्यांचं निदान झालेलं असतं. ते निदान झालेलं आहे, औषधं घेऊन झाले आहेत, पण काही होत नाही. याचं कारण काय. याचं कारण औषधं फक्त शरीराने घेतलेले आहेत, मनाचं काय. हो. अनेक वेळा डॉक्टर म्हणतात पेशंट इज व्हेरी गुड ऑन द पेपर, व्हेरी बॅड ऑन द बेड. हे पेपरवरती काहीच नाही आहे, तरी पण हा कधी जाईल आणि कधी येईल सांगता येत नाही. अशी कशामुळे होतं हे केवळ मनामुळे होतं. आणि मनाला सुधारणारा औषध नाही, म्हणून त्यासाठी योग आहे. म्हणून आज योगाचा अभ्यास करून लोकांना बरं का वाटतं, तर बरं शरीराला वाटत नाही, मनाला वाटतं. आणि किती बरं वाटलं हे तुम्ही सांगू शकत नाही. मग बरं वाटतं चॅलेंज पण करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कळतं की रोगाचा वापर जेव्हा आपण करतो, योगाचा वापर रोगासाठी करतो, त्यावेळेला तो खरं म्हणजे ना एक तात्पुरता वापर असतो. दॅट इज गोइंग टू बी अ लाईफस्टाईल. जेव्हा जीवन पद्धती होते ती, तेव्हा रोग तुमच्यावर येतच नाही. मग योग कुठे उपयुक्त आहे. प्रतिबंधात्मक, प्रिव्हेन्शन 100%, बियॉन्ड डाऊट. एखाद्या रोगाला प्रतिबंध तुम्ही करू शकता का, नक्की करू शकता.
आणि दुसरा जो वापर आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन. स्वतःच. स्वतःचं नाही, रोगानंतर स्वतःचं. रोगाच्या नंतर अनेक लोक पुन्हा रिलॅप्स होईल काय भीतीने आहेत, गांजलेली आहेत. आता आम्ही एक आमचा कॅन्सर सर्वायव्हर्सचा रोग वर्ग चालवतो. अच्छा. त्याला कॅन्सर योद्धा असं नाव दिलेलं आहे. ते कॅन्सर योद्धेच आहेत खरं सांगतो. म्हणजे त्यांनी कॅन्सरवरती मात केली, पण डोक्यात एक भीती आहे, हे कधी रिलॅप्स होईल. हो. पण ती भीती आज त्या लोकांची खूप कमी झाली आहे. अतिशय आनंदाने आणि समाधानाने लोक योगाचा अभ्यास करतात. त्यांचं एकमेकांची बॉन्डिंग खूप चांगलं झालं आहे. माझ्यासारखी 4 लोक माझ्यावर आहेत, मी एकटाच नाही आहे, ह्या भावनेतनं त्यांचा खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे रोगाचं पुनर्वसन करण्यासाठी योगाचा उपयोग होतो का? नक्की होतो. मुख्य उपयोग आहे प्रिव्हेन्शन. पण आत्ता प्रिव्हेन्शनवरती कोणाचा विश्वास नाही. प्रॉब्लेम काय? प्रिव्हेन्शनला रिइम्बर्समेंट नाही. क्युअरला रिइम्बर्समेंट आहे. हॉस्पिटलाइज झालं की तुम्हाला इन्शुरन्स मिळतो. हो. पण जिम जॉईन केलं किंवा योगाचा क्लास केल्यानंतर कोणी काही देत नाही. हो. मग अगदी गळ्याशी आलं की लोक योगाकडे येतात. आणखीन एक सेक्शन आहे, तो म्हणजे वृद्धांचा, सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिकांचा. आज बरीचशी ज्येष्ठ नागरिक हे एकटे आहेत घरात. एकटे. जरी ते वृद्धाश्रमात नसले ते घरात एकटे आहेत. आमच्याकडे एक असा योगाचा वर्ग चालतो, तो म्हणजे फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्या वर्गामध्ये 2 कॅटेगरीचे लोक येतात, एक चेअरवाले आणि दुसरे मॅटवाले. दे डू द मेन्शन की मी चेअरवरती बसून योगा करतो. ओके. आणि तुम्हाला सांगतो ना, इतका सुंदर त्यांचा अनुभव आहे त्या लोकांचा. आता जवळपास 4 वर्ष हा वर्ग चालू आहे. हाऊसफुल वर्ग आहे. ऑनलाईन असतो, कुठेही बाहेर पडावं लागत नाही. अच्छा. हां, तिथे मात्र आम्ही ऑनलाईन ठेवल्याचं कारण त्यांना बाहेर पडताच शक्य नाही आहे. हो. मग त्यांना काय, त्यांना मिळतं काय नेमकं, की माझ्यासारखी 100 माणसं आज आहेत जी एकटी आहेत, हो. ज्यांना पण माझ्यासारखे व्याधी आहेत. काही लोक खुर्चीत बसलेत, काही जमिनीवर बसलेत. आणि स्थिती अशी येते काही दिवसांनी खुर्चीवरली लोक मॅटवरती येतात, पण मॅटवरती खुर्चीवर जात नाहीत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. जमिनीवर बसता येत नाही ना, ठीक आहे, खुर्चीत बसून कर. तो वर्ग पण आमचा अतिशय सुंदर चालतो. आणि त्यांचं महिन्यातनं एकदा गेट टुगेदर असतं, व्हर्च्युअल असतं. मग ते आपल्या कला सादर करतात, कुणी काही रेसिपी वगैरे ती दाखवतात. अतिशय सुंदर वर्ग चालतो. तो वर्ग म्हणजे लहान मुलांचा वर्ग असल्यासारखं वाटतं. तुम्ही आता जो उल्लेख केलात ना, तो फार महत्त्वाचा आहे, की बऱ्याचदा असा प्रश्न पडतो, आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागाला आलो आहे, पण बऱ्याचदा असा प्रश्न पडतो, की योगाला काही एलिजिबिलिटी आहे का? योगाचं वय काय? मुळात आपण जसं म्हणतो, की कुठल्या आसनाने सुरुवात करावी, त्यापेक्षा कोणत्या वयात एंटर करावं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते तेव्हाच क्लिक होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याविषयी योगाला वय नाही. म्हणजे योगशास्त्राला वय नाही. पण योग केल्यावर वय वाढतं. नक्की वाढतं, डेफिनेटली वाढतं. आणि तुमच्या वय वाढण्यापेक्षाही तुमचा अप्रोच जीवनाचा खूप महत्त्वाचा आहे. आता कसं आहे, योगाच्या अभ्यासासाठी आयुष्य वाढतं. आपण आयुष्य वाढतं. वयाचा जर विचार केलात तर एक साधारणपणे 12 वर्षानंतर तुम्ही आसनांचा अभ्यास मुलांना देऊ शकता. त्याच्या अगोदर काय द्यायचं आहे? त्या अगोदर त्यांना उच्चार करा, प्रणवाचा उच्चार करायला द्या, ओमचा उच्चार करायला द्या. तो उच्चार त्यांना शिकवा. अभ्यास करण्यामध्ये त्यांना करू देतो. तसा दुसरा मुलांसाठी आमचा खूप छान वर्ग आहे, तो म्हणजे मेधासंस्कार, स्मरणशक्ती वृद्धी. अतिशय टेस्टेड प्रोग्राम आहे हा. आणि जवळपास आतापर्यंत 300-350 वर्ग झालेले आहेत. अरे वा. आणि त्या वर्गामधनं मुलांची स्मरणशक्ती वाढते. औषध घेऊन स्मरणशक्ती वाढत नाही. औषधं नाही स्मरणशक्तीला. इज कंडिशनिंग ऑफ द ब्रेन. मेंदूचं कंडिशनिंग करावं लागतं. ते कंडिशनिंग करण्यासाठी मेधा शब्द वापरला आहे, बुद्धीने वापरलेला. मेधा बुद्धीच्या पुढचा स्तर आहे. आणि मेधा संस्कार हा एक 16 संस्कारातला संस्कार आहे. हो. उपनयनाच्या वेळी तो केला जातो. त्यामुळे त्या संस्काराच्या माध्यमातून आम्ही मुलांच्या स्मरणशक्तीवरती प्रयोग केलेले आहेत आणि ते सक्सेसफुल प्रयोग झालेले आहेत. गर्भात असताना पण आम्ही काही प्रयोग केले आहेत. गर्भाशयाच्या सुरुवातीपासून, म्हणजे गर्भात मॅनिफेस्टेशन झाल्यापासून त्याला योगांकुर असं नाव दिलेलं आहे. आणि त्याचे रिझल्ट अप्रतिम रिझल्ट्स आहेत. अप्रतिम रिझल्ट्स आहेत. कन्सिव्ह होत नाही आहेत. हो हो. त्यांच्यासाठी पण आम्ही वर्ग घेतले. त्या कन्सिव्हच्यासाठी होणाऱ्या बायकांच्यावरती परिणाम झालेले आहेत. आणि आमचा फोकस जो आहे मंडळाचा, तो ॲप्लिकेशनवरती जास्त आहे. उपयोजिता योगाची आहे ती. त्यामुळे योगाच्या सुरुवातीसाठी वय 12 ते 15 हे असू दे. आणि जर तारुण्यावस्थेत तुम्हाला योग करायचा असेल तर 18 इज आर आयडियल एज. जसं मला मताचा अधिकार येतो ना, तसा योगाचा अधिकार तुम्हाला दिला आहे, पण आपण वापरत नाही. आत्ता काय करायचं आहे? आय एम फिट अँड फाईन. फिट अँड फाईन कधीच नसतो माणूस. प्रत्येक गोष्टीचा फिटनेस वेगळा आहे. एक गमतीचे उदाहरण तुम्हाला सांगतो. गॅसचा सिलेंडर किती किलोचा असतो? 14 किलोचा असतो. 14. पिक्चरचा हिरो उचलू शकतो का? तो 50 किलोची हिरोईन उचलतो. फिटनेस हा प्रत्येक गोष्टीचा वेगळा आहे, लक्षात घ्या. हो. त्यामुळे फिटनेस म्हणजे फक्त स्ट्रक्चरल पॅटर्न नाही, फंक्शनॅलिटी. म्हणून 18 पासून तुम्ही सुरू करू शकता. अनेक लोकांची अशी समजूत आहे की रिटायरमेंट नंतर बघू, पण तेव्हा बघू काही उपयोग नसतो. गुडघे दुखत असतात, खाली बसता येत नाही, वर जाता येत नाही, उपयोग काय? इफ यू स्टार्ट एट प्रॉपर एज,
याच्यावरती माझं एक वाक्य मी स्वतः बनवलेलं आहे. व्हॉट यू वॉन्ट टू बी ॲट 60 ओके. यू हॅव टू डिसाईड ॲट 16. क्या बात आहे. 60व्या वर्षी तुम्हाला काय व्हायचं आहे 16व्या वर्षी ठरवा. खरं आहे. ते धोक्याचं वगैरे काय नाही आहे, ते विचाराचं वय आहे. विचार नाही कर म्हणून त्या धोक्याचं वाटतं खरं सांगायचं तर. त्यामुळे तुम्हाला कसं जगायचं आहे चॉईस तुम्हाला आहे. तो पैसे देऊन मिळत नाही. मग योग्य वेळेला म्हणजे काय तर वन्स यू आर ऑल एज्युकेशनल रिस्पॉन्सिबल ओव्हर यू कॅन डू. तेव्हा तुम्ही सुरू करू शकता. अच्छा. आसनांच्यापासून सुरू करा. मी माझ्या सुदैवाने मी खरंच सांगतो मी खूप सुदैव म्हणायला पाहिजे. आणि मी 17व्या वर्षी या वयाच्या या शास्त्रीय संबंधामध्ये आलो. अरे वा. आणि 18 वर्ष असताना मी व्यवस्थित करायला लागलो. शिकवायला लागलो 23व्या वर्षी. आणि याचं कारण घंटाळी मित्रमंडळ हेच आहे. मग शिकायचं असेल तर कसं शिकायचं वेगळ्या पद्धती आहेत. आमचे मासिक वर्ग आहेत दर महिन्यात चालणारे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला डिप्लोमा कोर्स आहे. 1 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आहे. अच्छा. तो अभ्यासक्रम आणि योग मिनिस्ट्री आयुष मिनिस्ट्री जी आहे त्यांचा एक कोर्स आहे योग डिझाईन इव्हॅल्युएटर. हे दोन्ही एकाच स्तरावरती आहे. अच्छा. सो वी गिव्ह दॅट सर्टिफिकेट ऑल्सो. आता आमचा 28 जूनपासून सुरू होईल तो वर्ग. त्यामुळे जे लोक ही मुलाखत बघतायत त्यांना मी आधी विनंती करेन की तुम्ही हा कोर्स जरूर सुरू करा. ठाण्यामधल्या लोकांनी ऑनलाईन यायचं नाही. ठाण्यामधल्या लोकांनी ऑफलाईनच यायचं. बाहेरच्या लोकांनी यायला हरकत नाही ऑनलाईन. आता ऑनलाईन झाल्यापासून बरीचशी लोक देशातील विदेशी लोक येतात. अच्छा. तो डिप्लोमा कोर्स आमचा 1 वर्षाचा आहे. अतिशय वेल डिझाईन कोर्स आहे. त्याची 800 मार्काची परीक्षा आहे. पण अतिशय सुंदर कोर्स आहे. 1 वर्षाचा अख्खा कोर्स आहे तो. त्याच्याबरोबरने MA योगशास्त्र हा पण कोर्स आम्ही चालवतो. तो आहे कालिदास युनिव्हर्सिटी रामटेकची. त्यांचा MA कोर्स चालतो. आता ही 7वी बॅच चालू आहे. नागपूर. हां नागपूरची रामटेकची. तर हे कोर्सेस आमचे आहेत. त्यानंतर बाकी जे कोर्सेस आहेत त्यामध्ये महिन्याचा वर्ग आहे. म्हणजे तिथे ग्रेडेड पद्धतीने आम्ही शिकवतो. म्हणजे पहिल्या दिवशी काय करायचं शेवटच्या दिवशी काय करायचं हे ठरलेलं आहे. सोमवार ते शुक्रवार 5 दिवसाचा कोर्स असतो. असा पहिल्या सोमवारी सुरू होतो आणि शेवटच्या शनिवारी संपतो. अच्छा. त्याच्या व्यतिरिक्त 5वा आठवडा ज्या वेळेला येतो त्यावेळेला आम्ही विशेष कॅम्प घेतो. ते कॅम्प असतात म्हणजे रिलॅक्सेशन कॅम्प, शिथिलीकरण शिबिर आणि प्राणायाम शिबिर. आता ह्या 30 जूनला आमचं शिथिलीकरण शिबिर होणार आहे. अच्छा. काही नाही करायचं येऊन पडायचं फक्त तिथे. ते सुद्धा लोकांना जमत नाही. पाठीवरती पडायला पण त्यांना त्रास व्हायला लागतो. अरे मी एवढा रिलॅक्स कधीच झालो नव्हतो. लगेच डोळे उघडून बघतात काय झालं. सो व्हॉट इज रिक्वायरमेंट ऑफ रिलॅक्सेशन का गरजेचं आहे याचं कारण आपण अलाउच करत नाही रिलॅक्स व्हायला. सारखे स्पाइक्स वरच्या दिशेने चालले आहेत. हे आमचे क्रॅम्प आहेत. त्यानंतर मे महिन्यामध्ये लहान मुलांसाठी उंचीवृद्धी शिबिर आहेत. अप्रतिम रिझल्ट्स आहेत त्याचे. उंचीवृद्धी शिबिराचे रिझल्ट्स खरोखरी फिनॉमिनल आहेत. 15 दिवसात मिनिमम 1 ते मॅक्झिमम 6 सेंटीमीटरपर्यंत उंची वाढते मुलांची. त्यामुळे उंचीवृद्धी शिबिर आहे, मेधास्वाकार शिबिर आहे, योगांकुर शिबिर आहे. त्यानंतर थेरपीचा कॅम्प आमचा थेरपीचे शिबिर चालतात. म्हणजे कसं की रोगनिहाय उपचार पद्धती. जरी आम्ही म्हटलं योग हा उपचारासाठी नाही तरी जर लोकांची गरज आहे म्हटलं आपल्याला द्यायला लागतं. अगदी. आणि आता पुढच्या महिन्यावर आम्ही योग थेरपी कोर्स सुरू करतोय. अगदी. योग थेरपी म्हणजे काय की योग थेरपिस्ट बनवायचा कोर्स सुरू करतोय. तर असे विविध प्रकारचे कोर्सेस घंटाळी मित्रमंडळाचे आहेत. गुरुजी खरं तर या निमित्तानं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं तुमच्याशी बोलण्याचा योग आला आणि आमच्या माध्यमातून खरं तर तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेला केवळ आजचा दिवसच योग करण्याचा नाही आहे तर असा योग पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याकरता आत्तापासून सुरुवात करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपण बऱ्याचदा काय करतो की समोरच्याला खुश करण्यासाठी, घरच्यांना खुश करण्यासाठी, ऑफिसमध्ये खुश करण्यासाठी धडपडत असतो. पण स्वांत सुखाय काय? स्वांत सुखाय योगच आहे फक्त. बाकी दुसरं काहीही नाही. आणि स्वतःचा अगदी बरोबर शब्द वापरला स्वांत सुखाय. आणि जी मीन्स आपण वापरतोय स्वांत सुखाय ती मीन्स खरं बरोबरची आहे. खरं आहे. खरा आनंद आतमध्ये आहे. आतमध्ये कधी डोकावणार आपण नेहमी इकडे तिकडे डोकत असतो. त्याच्या घरात काय चाललंय, त्याच्या घरात काय चाललंय, काही गरज नाही. माझ्या आतमध्ये काय चाललंय आणि त्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे योग मार्ग. आणि तो आतला आनंद जर घ्यायचा आहे, स्वांत सुख जर घ्यायचं आहे तर मात्र आपल्यालाच आपली वाट निवडावी लागेल आणि योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य गुरुसोबत योग सुरू करावा लागेल. सुरू करा तरच आजचा दिवस खऱ्या अर्थानं आपण साजरा करू. नक्कीच. गुरुजी आज तुम्ही आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा म्हणण्यापेक्षा उपयुक्त असं मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल लोकशाही मराठीतर्फे मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. हरिओम. हरिओम. आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पण अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.